नमस्कार मित्रांनो, मी स्वतः मालक फिश माडी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर नेहमीप्रमाणे. सो आज मी असं टाइम नाही घेणार तुमचा, आज फटाफट आपण ब्लॉग बनवू. आणि आजचा पण आपला विषय तोच आहे, भयकथा, हॉन्टेड स्टोरीज वगैरे. सो मी तसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो की आपला पार्टनर असेल, तो मी पार्टनरला आणलंय माझ्यासोबत. तो पण काहीतरी एक्सपिरियन्स शेअर करा तुमच्याशी माझ्याशी. आणि मी पण आता एक भाषावाली स्टोरी आणली, तुम्ही पण ऐका, हा पण ऐका, तर हा पण शॉप. सो चला, मी तुमचं असं टाइम नाही घेत आणि विषय चालू करू. आणि हा, जसं तुम्ही कालच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच व्हिडिओला माझ्या चांगला रिस्पॉन्स द्या, येणाऱ्या आणि जे आधीचे होते त्याला. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. सो चला कंटिन्यू. सो विषय असा आहे की जसं का आपला खूप काही लोक जे असतात गणपतीत वगैरे कोकणात जातात. हा पण कोकणातलाच आहे बाय द वे, प्लीज बोलायला विसरलो. माझी स्टोरी पण तसंच रिलेटेड असणार थोडीशी. सो चला चालू करू. विषय असा आहे की गणपतीचा टाइम होता, सगळे पब्लिक गावाला पळाली, म्हणजे गणपती गणेश उत्सव. सो माझा काही मित्र होता, म्हणजे काही मित्र होते, त्यांचा पण ग्रुप बनवून ते लोक एकाच्या गावाला गेले की बाबा आता आमचा ग्रुप आहे, आमच्यातले एकाच्या घरी गणपती असतो. तो बोलला की चला माझ्या गावी जाऊ, गणेश उत्सव आहे. कोकणात गेले. कोकण म्हणजे आता काय म्हणू मी, एवढं भाषा जागा आहे ना, मी बोलू नाही शकत. मी पण जाऊन आलो खूपदा. पण कसं असतं, काही काही ठिकाणं असतात, प्रत्येक ठिकाणी म्हणजे तिथे असे काही रेस्ट्रिक्शन असतात, काही असे ठिकाणं असतात जे आपल्याला माहिती नसतात. सो मला तरी वाटतं की त्या लोकांनी ती चूक जर त्यावेळी केली नसती ना, तर तेव्हा ते खूप काही गोष्टींपासून वाचले असते. हे जर मला मी त्यांना बोललो ही गोष्ट त्यांना की तुम्ही लोकांनी जर ती गोष्ट केली नसती, वाईट गोष्ट, तर तुम्ही खूप काही वाईट ह्याच्यापासून प्रभावांपासून वाचला असतात त्या काळी. पण आता काय जे आहे ते आहे. चला मी चालू करतो. विषय असा आहे, मस्त पाऊस पडत होता, ठीक आहे, एकदम जोरदार, जसं कोकणात नेहमीप्रमाणे पडतो. सगळ्या चारी साईडला एकदम हिरवगार वातावरण, थंड हवा, मस्त सगळ्यांच्या घरातनं भजनांचा आवाज वगैरे येतो एकदम. आणि माझ्या मित्र आणि माझे दुसरे बाकीचे मित्र ते ग्रुप करून गेलेले, त्याच्या घरी गणपती जातो, तो पण माझा मित्रच आहे. विषय असा आहे, ते जे मोठा भाऊ होता तो म्हणजे असा एक गाडी चालवण्याच्या वयात होता आणि त्यांच्याकडे गाडी पण होती त्याच्या वडिलांकडे, माझ्या मित्राच्या भावाकडे. तर तो त्यांनी आयडिया दिली सगळ्यांच्या डोक्यात की आपण ना माझ्या बाबांची गाडी घेऊन जाऊ, गाव फिरू आपलं बोलतो, आधी मंदिरात वगैरे जाऊ, फोटो काढून. तेव्हा कसं त्या गाडी ना एवढं कॅमेराचा शॉक नव्हता, तेव्हा असे नवीन फोनच होते, सॅमसंग वगैरे गॅलेक्सी आलेले तेव्हा, ठीक आहे. सो विषय असा झाला की त्याच्याकडे, त्याच्या बाबांकडे पण सॅमसंगचा फोन होता, बरोबर. आणि तो आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये तोच एक असा पातळ फोन, म्हणजे एकदम असा हायफाय वाटत होता. सो अट्रॅक्शन, पॉइंट ऑफ अट्रॅक्शन झाला तो फोन सगळ्या ग्रुपचा. आपण फोटो काढू बोलले गेले आणि त्यांच्यासोबत त्याचा ड्रायव्हर होता एक, की गाव आहे, रस्ते माहिती नाही, तो ड्रायव्हर पण होता त्याच्यासोबत. तर हे होते 6 जण पकड. बट असे एकदम तुम्ही समजतात आहे, 11वीचे पोरं, 12वीचे पोरं, असे बिल्डर नव्हते, सगळ्या हाडकडेच होते, ठीक आहे. तर विषय असा झाला, हे लोक गेले गावातलं मंदिर, जे ग्राम मंदिर आपण बोलतो ते, त्यात गेले, तिथे गेले, फोटो काढला. ड्रायव्हरने गाडी लावली 25-30 मीटर मंदिरापासून साईडला, म्हणजे समजू शकतो आपण. कसं आहे, कोकणामध्ये बघायला जाऊ आपण गावा साईडला तसं असते की आपल्याला मंदिर असं काही तर आपण थोडं आधीच लावतो गाडी, की तिथे जायला पायावर, म्हणजे गाडी जायला नसतं, रस्ताच नसतो तेवढा. आता तरी खडबडीत रस्ता वगैरे, एकदम कच्चा रस्ता मोस्टली लांब लागत गाडी, तिथे गाडी जायची जागा वगैरे तिकडे लावायची जागा असेल, तिथून चालत जातात मोस्टली. कोकणात तर मोस्टली तेच आहे. आता काही जागेवरती डेव्हलप झालं की आता गाडी पण जाते. ही तेव्हाची, जेव्हा गॅलेक्सी लॉन्च झालेला तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा नव्हतं, तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे नाहीच बोलला तरी. तेव्हा तरी स्विफ्ट वगैरे, नॅनो वगैरे धावायची तेव्हा, हा त्या काळात. सो झालं असं, मी कंटिन्यू करतो. ड्रायव्हर आपला होता महाराष्ट्रीयन, ठीक आहे, त्याचा काय चुकी नाही. झालं काय, तो पण नवीन गावात, तो एकदाच आलेला गावात, तर त्याला थोडेफार रस्ते माहिती होते. तर पोरं फोन घेऊन मंदिराची शूट चालू, त्यांचा आता फोननी कॅमेरा, आणि तो ड्रायव्हर त्याच्या दोन्ही गाडी. झाला असा विषय, ड्रायव्हरनी थोडी हे केलेलं, काय बोलतात त्याला, तर त्याच्या दोन्ही झोप पूर्ण थोडा हे होतं, त्याला आपण बोलू शकतो, झोप नाही झालं कसं होतं आपल्याला, डोळे वेळेला, तसा विषय झालेला त्याचा. तर झालं, तर माझ्या मित्राचे बाबा आले रोडनी, त्या गावाच्या मंदिराच्या रोडनी, मेन रोडला तो कनेक्ट करतो तो रोड. आणि त्यांना असं, आणि कोकणात एवढी शांतता असते ना की तू तिकडनं जरी आवाज दिला का तू प्रॉपर लेवलवर कॉन्व्हर्सेशन करू शकतो, एक 25-30 मीटरवर, ठीक आहे.
तर वडिलांनी त्याला आवाज दिला की घरी जावा लवकर, भजन आहे असं तसं, 6:30-7च्या आधी पोचा घरी तुम्ही. तर माझा मित्र हा फोनच्या धुंदीमध्ये केलं त्यांनी, आणि काय माहिती त्याला झाला लेट. तर बोलला आता निघू. बट तेव्हा कसं चूल असते, नवीन रस्ते एक्सप्लोर करायची, भले की त्याच रस्त्याने जातो आपण, पण तेव्हा कसं चूल असते ना आता आलो तर बाबा एकदम असं टार्झनच बनवतो आपण. हा, आणि मग जर वाटेला चालू केलं ना तर एक थॉट येतो की नाही आपण त्याच रस्त्याने जायला पाहिजे, तिकडनं आलो. पण ते सांगू नाही शकत तेव्हा, मन नाही बोलतो तेव्हा की नाही आपण एक्सप्लोर करू नवीन रस्ते, थोडा बघू आपण कसं गाव आहे काय. तर तुम्ही हा विषय ऐकला असेल राखणदार, तू ऐकला असेल. राखणदार काय असतं बेसिकली, मी पण सांगेल आपण सांगायचं तुम्हाला. राखणदार कसं असतं माहिती का, एक पर्टिक्युलर एरिया असतो गावात किंवा जागा म्हणू शकतो, जमीन, त्या एरियाची राखणदारी करतो तो व्यक्ती. म्हणजे असं कोणता माणूस नसतो रात्री चालतो, राखणदारच बोलतात त्याला, ठीक आहे. ज्यांना माहिती आहे ते समजून घ्या. सो राखणदार तर कसं तर त्याच्या जागेत जर कोण असं आडवं आलं किंवा काय तुम्ही ठेवलं तर तो साईडला करतो. म्हणून ना गावात बेसिकली राखणदारीच्या जागेत त्यांना माहिती असतं लोकलला ही जागा राखणदाराची आहे. तिकडे ते घर नाही बांधत ना, फेन्सिंग ना काय ना काय, ते हटवतात, तो रस्ता मोकळा ठेवतात, ठीक आहे. ड्रायव्हरनी काय शॉट केला, ड्रायव्हरनी लावली त्या रस्त्यात गाडी. आता त्याला पण नाही माहिती, त्या पोरांना पण नाही माहिती, गाडी अडकली चिखलात. आता कोणती गाडी होती, सँट्रो वगैरे सगळी गाडी होती सँट्रो, ठीक आहे. तर तुम्ही मला बोला, बेसिकली एक नॉन हँडब्रेक लावलेली गाडी किंवा हँडब्रेक नसलेली गाडी, तिला आरामात मी एकटा पण ढकलू शकतो, दोघं तिघं ढकलू शकतात. 6 जण बसून का बाहेर येऊन त्या गाडीला धक्का मारतात, गाडी जागेवर ना हलत नाही. चिखलात गाडी आहे, म्हणजे असं नाही खड्ड्यात बिड्ड्यात, चिखलात गाडी आहे, ठीक आहे. बोलायचं धडकुडे पोरत काय शॉट होते. समोरून जो मेन रोड होता तिकडनं 2 असे गाड्या येत होते, म्हणजे ते चांगले 20-22 वर्षाचे होते, म्हणजे हटके कट्टे, आणि एका गाडीत 8 जण, म्हणजे 2 गाड्या 16 जण ते आले. ते पण बोलतात क्लासिक. तर ते त्यांना कॉन्फिडन्स लेवल म्हणजे एकदम बादशाह त्यांचा, 22-23 वर्षाची पोरं, 16 जण आहे, गाडीला उचलून ठेवू बाजूला बोलतात हा ठेवू बोलतोय. आणि ना 16 मधले 7-8 जण जरी आले आणि हे 6 जण 12-13 जण तर अशीच झाली, गाडी तरी पण हलत नाही. आणि ड्रायव्हर चल थोडी जरी उचलली तर त्या गाडीच्या जोरावर ती गाडी स्वतः पण निघेल एका लेवलवर, तरी पण क्लिअर नाही. शेवटी ह्यांनी कसं असं त्याच्या माझ्या मित्रांनी वडिलांना फोन लावला. तो मोठा भाऊ तर बोलतो मी लावणार नाही, माझ्या बापाला पण तूच लावतो तुझ्या तो ऑप्शन नाही, मीच लाव. पण कसं असतं ग्रुपमध्ये मोठा भाऊ असतो ना, तो डिसिजन मेकर असतो, छोट्या भावांना काय अधिकार नसतो. हा, त्याने मोठ्या भावाने डिसिजन घेतलेला की आपण गाडी नवीन ठिकाणी लावू, म्हणजे नवीन ठिकाणी जाऊ आपण ड्रायव्हरला बोललो. आता ड्रायव्हर त्याचं काम आहे ऐकलं, हा आला वडिलांना सांगायला की पप्पा असं असं झालंय, नेहमीप्रमाणे त्यांनी शिव्या खाल्ल्या, ठीक आहे. मग तो त्यांनी बोललं मी बाबा डिसिजन मेकर नाही, आपला दादा डिसिजन मेकर आहे. तर त्याचे पप्पा आले, वडील आले, त्या मोठ्या भावाचे पप्पा, त्याचे काका पण आले, शिव्या खाल्ल्या सगळ्या ग्रुपने, ठीक आहे. वडील आणि काका बोलले तुम्ही लोक जावा घरी, आम्ही बघू आमचा वेळ. छोटा हाती माहिती तुला, छोटा हाती म्हणू शकत, ते फ्रीज वगैरे होतं ना तसा टेम्पो त्याच्या बाबांनी मागवला गावातल्या. आधी विचार केला ट्रॅक्टर मागवायचा, पण ट्रॅक्टरचा कसं तो बोलला तासाचे पैसे, तो येईपर्यंत 3-4 तास आहे, त्याच्यापर्यंत पैसे लागले, त्यापेक्षा बोलला आपण टेम्पो मागवू. टेम्पो आली, टेम्पोला हुक केलं गाडीला, ठीक आहे. आधी त्याच्या बाबांनी त्यांच्या गाडीला हुक केलं, पण ती पण हलत नव्हती, गाडी हलत नव्हती. बोलायचं आपण थोडा मोठा ट्राय करू, टेम्पो लावले, टेम्पोनी पण हलत झाली ती गाडी. विचार करा. आता तुम्ही मला सांगा, नॉर्मल प्लेन कच्चा रस्ता गावातला असा छोटासा बारीक चिखलात गाडी अडकली कशी आरामात निघेल ती, खूप आरामात निघेल. चिखल एकदम निघणार, हा दल्लल सारखा असेल तर नाही, बट ते नॉर्मल चिखल म्हणजे असं आपला एवढा पाय जाईल असा, म्हणजे हाफ पण नाही बोलू शकत तुम्ही. सो झालं असं, टेम्पोवाल्याने बुक केली गाडी हलतच नाही, फक्त रेस देते गाडी हलत नाही. त्या बाबांना हिट झाला मित्राच्या की हा काहीतरी वेगळा सीन दिसतोय, ते तिकडचे रहिवासी ना, म्हणजे त्यांना लगेच हिट होतो. झालं ड्रायव्हर कडे गेला, तर बाबा ड्रायव्हरला बोलतो मुझे बता तुम्ही क्या किया इथं. तो पण एकदम हे झाला, शॉक झाला, म्हणजे असे काय कोणी विचारतंय असं शॉक होता ना तू. त्यांनी विचारलं, तो बोलतो कुछ नहीं. अरे बोलतो तू किया क्या सब पूरा बड़ा डिटेल्स में. तो हम लोग आए, ये मंदिर में पैर वगैरह पड़े और बच्चे लोग फोटो खींच रहे थे, बस इतने. बोलते वैसा नहीं, तूने क्या किया वो बोल, वो छोड़ उनको, तूने क्या किया. बोलतो सर मैंने थोड़ा सा ड्रिंक किया था और गुटखा खाया था, और ड्रिंक करने के बाद उधर साइड में मैंने टॉयलेट किया. स्वस्थ है राखण तो नाराज. त्याचे बाप
वडील बाबूंचे वडील त्याचे तसेच गेले मंदिरात. ते तिथे माफी मागितली की बाबा माझ्या पोरांकडनं या ग्रुपकडनं जे काय झालंय मी त्याची माफी मागतो. उद्या मी याच पोरांना घेऊन तुझ्या जवळ येईल, पाया पडेल, आता माफ करून टाक. त्या पॉइंटला जे वाक्य त्या बाबांनी बोललो त्या पॉइंटला गाडी शिकलं पाहिजे असं. आणि अख्खा ग्रुप घरी जाऊन मायावर शांत. हा आता ही गोष्ट त्या मित्रांच्या बाबांनी मित्राला नंतर सांगितली रात्री. सो जाम गोष्ट ऍक्च्युली रात्री कळली ना की रात्री बापरे झोप नाही लागत. झोप अरे खूप भयानक खूप बट भयानक. ऍक्च्युली राखणदार आपण बोलू शकतो की ते त्याला देव पण मानलं जातं. हो. देवच असं ऍक्च्युली ते. बट त्यांच्या जागेत कोण हा. रस्त्यात कोण नाही ते कोणाला त्रास देत त्रास नाही देत. काय नाही. आता ह्यानी तिथे हे सीन केलेला म्हणून तर मी बोललो ना मित्रांना तुम्ही जर त्यावेळी ती चूक नसती गेली तर असं तुम्हाला भोगताला लागलंच तरी नसतं. मोस्टली ते कधी रात्रीची होती की संध्याकाळी. हा रात्रीचा विषय. रात्रीचा विषय. हा कारण की 6 वाजता 7 वाजता भजनाला जायचं होतं 6-7 वाजता आणि 8:30 पर्यंत पब्लिक तिथेच थांबलेली असा विषय. राखणदार आय गेस फक्त 12 वाजल्यानंतर नाही दिसतो नाही जागेवर त्यांनी हे केलेलं ना हा, टॉयलेट I know. म्हणून तो अडकला. आणखी काय मला कोणतरी बोलले की मी बघायचं मला बोलले की राखणदार आपण जेव्हा झोपतो ना, हा तेव्हा की असतं. तो जे राखण देत असतो हा, त्या राऊंड time ला. मारतो त्या एरियामध्ये पर्टिक्युलर त्या एरियाला मोठे ना रात्रीच्या कधी जायचं नसतं किंवा जे दिसतं तरी इग्नोर करायचं Ignore किंवा असं करायचं. लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. बट इथे तो शॉट नव्हता. इथे तो राऊंड मारायचा टाइम पण नव्हता का मला माहिती नाही. बट त्यांनी त्या जागेवर टॉयलेट केलेलं म्हणून कारण 10 रुपये बॉटल तिथे टाकलेली. Actually, हे चुकीचं तर ते असतं. नियम तुम्ही ब्रेक केलेत तर तुम्हाला शिक्षा तर भेटणार ना. पण नशीब त्याच्या बाबांना क्लिक झालं त्यावेळेस नाही ते हे बाबा रात्र सकाळ यात एक गोष्ट टॅक्सी पण चुकी त्याला माहिती होतं कुठे. काय हा तो त्या माणसाची पण ड्रायव्हर एक त्याची एक चुकी होती की तू मंदिराच्या हा, मंदिराच्या म्हणजे- मध्ये करतोस. हा मंदिराच्या आवाराच्या मध्ये इथे तू असं करणार तर कसं जाणार असा विषय. ते पण एक चुकीचं आहे. बापरे पण खतरनाक बादशा लेवलची चोरी. मंदिर नाही बोलू शकत. मंदिर नाही रोडच्या साईडला जी राखंदराचा एरिया होता हा, ना पण- मंदिराच्या इथे नाही केली त्यांनी. तर तरी पण एक त्या एरियाच्या जवळपास हा एरियाच्या जवळपास बोलू मग शकतो. आता असं समज की त्या एरियामध्येच येतो जो राखणदार हो, हो, हा, तो area त्याच्या under येतो. तर तो त्याच्या अंडरच येतो ऍक्च्युअली. बट हे विचार करा. राखणदार कसं तुझं देवाचं पण तिथे आहे तर तिकडे पण हा. एक पहिले असतं. हा त्याला असणार तिकडे जाऊन. तर शेवटी बघ तुझ्या मित्राच्या पप्पा तिकडे जाऊन देवाची आधी हे केली आहे. हा म्हणजे समजा की बरोबर. त्याच्या अंडरच आले. अंडरच आली ती जागा बरोबर. पण आता कोणाची चुकी नाही बोलू शकत आहे मी तर. पण एवढंच की आपल्याला बोलतात ना घरातले कोणत्या झाडाच्या खाली टॉयलेट नका बोलू, कोणत्या अनोळखी जागेवर जाऊ नका, कुठे अनोळखी ठिकाणात बोलून नका जाऊ. रिझन आहे आपण गावाला मोस्टली हा, असं आपण शहाणपणा करतात पब्लिक आणि जाते आणि मग असं काहीतरी भोगायला लागतं. मला मी एकदा गावात होतो माझ्या. नशीब समज कोणाच्या जीवावर नाही काय झालं विषय. नाहीतर खूप भारी पडलेला असतो गणपती उत्सव. बापरे भयानक खतरनाक. आणि खरं सांगतो हा विषय मी त्यांनी जेव्हा मला ऐकलं तेव्हा मी ऐकतच बसलो. ज्यासोबत घडलं असेल त्या मुवमेंटला काय विचार असेल, मेंटॅलिटी असेल माणसाची विचार करू शकतो. आवडली असेल ना स्टोरी, खरं सांगतो मनापासून आवडली असेल ना करा सबस्क्राईब. अजून असे 500 व्हिडिओ आणले तुमच्यासाठी. चा ब्लॉग इथेच संपू आणि आजची हॉरर स्टोरी इथेच संपू. आणि हा मी तुम्हाला रेकमेंड करेल ही गोष्ट रात्री झोपताना आहे का आणि कानात कॉड हे रिकमेंड करतो मी तुम्हाला. कानात कॉड किंवा एअरबड्स टाकून बघा, एकदम बादशाह फील होईल आणि मजा येईल. चला भेटू. आणि हा नेक्स्ट पार्ट साठी पाहिजे असेल तर स्टे ट्यून. आणि थोडा मी त्याला डिमांड मध्ये ठेवेल नेक्स्ट पार्टला. खूप एकदम भयानक नेक्स्ट पार्ट खूप बादशाह असणार आहे. नेक्स्ट पार्ट तर मी थोडा हा बोलणार आहे पण थोडा थोडा माझी स्टोरी असेल तर मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आणि जरूर पहिला पार्ट तुम्ही बघितला हा असेल. पहिला पार्ट आता बघितला असेलच. जर पहिला पार्ट बघितला असेल तर तुम्हाला पार्ट 2 कळून येईल. कळून येईल. पहिला पार्ट बघा तर मग सेकंड पार्टवर जम्प करा, नाही तर डायरेक्टली सेकंड वर करा काहीच नाही करणार. ठीक आहे चलो बाय बाय.